मुंबई विद्यापीठाला 17 कोटी जीएसटी भरण्याची नोटीस. महाविद्यालय संलग्नता शुल्कावर कर आकारणी. विद्यापीठाशी जवळपास 942 महाविद्यालय संलग्न. महाराष्ट्र कर्मचारी युनियनकडून परिवहन प्रशासनाला साकडं. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसोबतच इतर समस्या त्वरित सोडवण्याची मागणी. मुंबई ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरेंचं खळबळजनक वक्तव्य. पोलिसांकडून ई फ्रॉड हेल्पलाईन सुरू. वाढत्या सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी नागरिकांसाठी डिजिटल रक्षक हेल्पलाईन सुरू. काँग्रेसच्या वतीनं गडचिरोलीमध्ये निषेध आंदोलन. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नोटीस पाठवून विनाकारण त्रास दिला जात असल्याचा काँग्रेसचा आरोप. कोल्हापुरातील लग्न समारंभामध्ये दागिने चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक. चोरट्याकडून 3,78,000चा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये घट. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4 धरणांतून पाणीसाठ्यात परिणाम. पाण्याच्या टँकर दरामध्ये 5% वाढ. पुणे महापालिकेचा निर्णय. तर टँकर चालकांकडून पाण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता. कल्याणच्या वालधुनी परिसरामध्ये भर दुपारी घरफोडी करून 12,69,000चा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. जळगावमध्ये 2 वर्षीय चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.